माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। चहा प्रेमी जे असतील त्यांना मी म्हणते ते नक्कीच करणार आहे। चहा घ्यायच्या वेळेला आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा होत असते। बरेचदा असं होतं की थोडंसं खायचंय नंतर आपण चहा घेणार आहे। आज आपण बनवतोय कोकोनट केक। साधा सोपा आहे, खूप वेळ लागत नाही, पण बनवलेला असेल तर एक एक पीस आपण नक्की खाऊ शकतो, एन्जॉय करू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आधी तर इथे मी ज्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्यामध्ये मी सगळीकडनं तेल लावून आणि पीठ इथे लावून आणि असं झटकून घेतलेलं आहे। तर भांडं आपल्या इथे तयार केलेलं आहे आणि एक मोठं पातेलं किंवा आपलं ज्यामध्ये भांडं हे बसणार आहे तेवढं रुंदीचं आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी वाफ लागेल असं आपण इथे काहीतरी घ्यायचं आहे। तर आता माझा हा केक मोठा आहे त्याच्यामुळे हे याच्यामध्ये बसायला पाहिजे, ह्या रुंदीचं मी इथे हे भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, ते अगोदर मी ते मीठ वापरलेलं आहे। एक रिंग मी इथे ठेवलेली आहे आणि आता आपल्याला केक बनवायला सुरुवात करायची आहे। ही आपली पूर्वतयारी मी इथे करून ठेवलेली आहे। कमी गॅसवर आपल्याला हे भांडं प्रीहीट करायला ठेवायचं आहे। इथे मी एक पसरट भांडं घेतलेले आहे, त्यावरती मी चाळणी घेतलेली आहे आणि आपल्याला जे मापाने ज्या ज्या वस्तू घ्यायच्या आहेत ते माप मी इथे घेतलेलं आहे। आपल्याला आता घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि त्याआधी आपण इथे डेसिकेटेड कोकोनट घेणार आहोत। तर एक कपाचा आपल्याला 1 कप पिठाचा आपल्याला केक बनवायचा आहे। तर हे नारळ मी डेसिकेटेड कोकोनट हे घेते, मी एक भरून घेतलेलं आहे, हे बघा। तर हे आपल्याला इथे भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला जे साहित्य घ्यायचंय ते संपूर्ण चाळून घ्यायचं आहे। 1 कप आता इथे मी गव्हाचं पीठ घेणार आहे। एक आपण कप घेतलेला आहे इथे, हे रेग्युलर गव्हाचं पीठ आहे जे आपण चपातीसाठी वापरतो, तर ते मी इथे घेतलेलं आहे। 1 टीस्पून आपल्याला घ्यायचा आहे बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून आपल्याला घ्यायचा आहे इथे बेकिंग सोडा, चिमटीभर आपण इथे मीठ घेणार आहे आणि हे आपल्याला इथे व्यवस्थित चाळून घ्यायचंय। इथे आपलं साहित्य चाळून झालेलं आहे, हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून द्यायचंय। कोरडं आपलं जे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आपण आणि आपलं पीठ आपण आणि सोडा वगैरे जे साहित्य घेतलेलं आहे तर ते कोरडं असताना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून इथे बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण इथे साखर गुळाचाही वापर तुम्ही इथे करू शकता। मी इथे साखर घालणार आहे, हे मिक्स करून आता आपण बाजूला ठेवायचंय। आपल्याला इथे साखर घ्यायची आहे, पाऊण कप इथे साखर घेणार आहे मी। तर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही पूर्ण 1 कप इथे साखर घेतली तरी सुद्धा चालेल। हे बघा वरचा लेयर मी पूर्ण सोडलेला आहे। एका भांड्यामध्ये मी साखर काढून घेतलेली आहे। दूध आपल्याला घ्यायचं आहे इथे अर्धा कप पहिला आपल्या सुरुवातीला दूध घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला लागलं तर आपण इथे दुधाचा वापर करणार आहे। हे दुधातच फाटलेलं आहे, यामध्ये आपण अर्धा कप घेतलेलं दूध याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपण जी पाऊण कप साखर आहे ती आपण याच्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। साखर आपल्याला इथे व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे, तुम्ही पिठी साखर जरी घेतली तरी सुद्धा इथे चालेल। तर व्यवस्थित विरघळलेली आहे। व्हॅनिला इसेन्स आपल्याला इथे आपल्याला आता हे दूध घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय। त्यानंतर आपल्याला इथे दूध लागतं की नाही ते आपण बघणार आहे। इथे 2 वेलची मी कुटून घेतलेल्या आहे, गव्हाचा केक आहे आपला त्यामुळे वेलचीचा स्वाद याच्यामध्ये छान येतो। इथे आपल्याला घ्यायचं आहे 1/4 कप आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे। तेल आपलं वासाचं नसावं, म्हणजे राईचं वगैरे। आपल्याला इथे आता व्यवस्थित मिक्स करायचंय। दुधाची गरज पडली तर आपण इथे दूध घेणार आहे, पण आधी आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपण इथे 1/4 कप परत दूध घेणार आहे, हे बघा।
इथे दूध आपल्याला थोडंसं कमी जास्त लागू शकतं, कारण गव्हाचं पीठ आहे आपलं. म्हणजे संपूर्ण दूध आपल्याला 1 कप इथे लागलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय. व्यवस्थित आपलं हे मिक्स झालेलं आहे. इथे आपली बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे. लाल कलरचा पण आपण इथे 2 ड्रॉपचा इथे वापर करणार आहे. इथे तुम्ही बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता, आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्याच्यामध्ये. तर इथे मी तेल लावून आणि पीठ त्याच्यामध्ये थोडंसं असं सगळीकडनं लावून आणि झटकून घेतलेलं आहे. अर्धच बॅटर आपण इथे घातलेलं आहे. अर्ध्या बॅटर मध्ये आपल्याला 2 ड्रॉप टाकायचे आहे कलरचे, रेड कलरचे. आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचंय. आता आपल्याला हे याच्यावरती टाकून घ्यायचंय. थोडंसं भांडं आपल्याला आता टॅप करायचं आहे आणि एकीकडे आपलं प्रीहीट झालेलं आहे वरचं पातेलं. बघा, ड्रायफ्रूट तुम्ही इथे घालू शकता, मी इथे कशाचाही वापर केलेला नाहीये. याच्यावरती पॅक आपल्याला झाकून ठेवायचंय आणि 20 मिनिटं आपल्याला आता हे उघडायचं नाहीये. 20 मिनिटानंतर आपण हे चेक करणार आहे. 25 मिनिटं झालेले आहे. आपला केक बघा 2 कलर मध्ये इथे छान झालेला आहे आणि पूर्ण कडा आपल्या केकने इथे सोडलेली आहे. केक आपला इथे तयार झालेला आहे. आपण केक इथे आपला केक स्पॉन्जी मस्त तयार झालेला आहे. 2 कलर मध्ये आपला केक दिसला पाहिजे असे आपल्याला इथे पीस करायचे आहेत. आपल्या इथे केकही तयार झालेला आहे आणि चहा पण आपला इथे तयार आहे. छान 2 कलर मध्ये आपला केक तयार झालेला आहे. केक खूप छान झालेला आहे. आजची केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक आणि शेअर करा. आजची कोकोनट केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. परत एक अशी छानशी रेसिपी घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.